बघा, रीताने व्याजाच्या दरा इतक्या वर्षासाठी सरळ व्याजाने 1200 रुपयाचे कर्ज घेतले. जर रीताने कर्ज फेडताना 432 रुपये व्याज दिले असेल तर व्याजाचा दर किती होता असा प्रश्न विचारला. प्रश्नामध्ये रीताने व्याजाच्या दरा इतक्या वर्षासाठी सरळ व्याजाने 1200 रुपयाचे कर्ज घेतले असं प्रश्नामध्ये दर्शवलेलं वर्णन असं सांगते की व्याज दर आणि मुदत ह्या दोन गोष्टी ॲज इक्वल आहेत. उदाहरणार्थ व्याजदर x व्याजाच्या दराच्या इतक्या वर्षासाठी, लक्ष द्या गणित काय म्हणते, रीताने व्याजाच्या दरा इतक्या वर्षासाठी म्हणजे व्याजदर आणि मुदत ॲज इक्वल सेम आहे. मग सेम असलेलं चलपद x घ्या. लक्ष द्या लेकरांनो. आता साधी आणि सरळ गोष्ट, प्रश्नामध्ये सरळ व्याज सुद्धा दर्शवलं. सरळ व्याज काढण्याचं सूत्र इथं आम्ही मांडू, जसं की म गुणिला द गुणिला क याला भागीला असता 100. सरळ व्याज प्रश्नामध्ये दर्शवलं 432. सरळ व्याजाच्या रकान्यामध्ये मांडा. मुद्दल आहे 1200, ही 1200 मुद्दल आणि व्याजदर आणि मुदत सारखी आहे म्हणून x गुणिला x छेदस्थानी लेकरांनो 100. पुढे चला. आता 432 कडे जाताना अर्थात हे 100 गुणिला स्वरूपात, समोर 1200 आणि हा तुम्ही x वर्ग इथं हा गुणाकार करू शकता. लक्ष द्या, हा गुणाकार 432 त्यावर डबल झिरो येताना 1200 इकडे येताना भागीला स्वरूपात, समोर एकटे x वर्ग. का मांडायचे 1200 भागीला? बऱ्याच प्रश्नामध्ये नेहमी सांगणं यासाठी की हे सगळं पाठ करून टाका. प्रत्येक प्रश्नाला असलेले गणितीय गुणधर्म पाठ केले पाहिजे. संख्या एखाद्या पदासोबत गुणिला स्वरूपात असेल, भागीला स्वरूपात असेल, गुणिला अधिक असेल, वजा असेल, अधिक अंशस्थानी असेल, छेदस्थानी असेल, अंशस्थानी मांडावी लागते. हे 2 शून्य चालले गेले. आता 432 छेदस्थानी फक्त 12 उरतात. समोर हे x वर्ग हा भाग जातो लेकरांनो 36 न. 36 बराबर x वर्ग इथपर्यंत वाकसर पोहोचले. म्हणजे 36 बराबर x वर्ग हे वर्गपद जेव्हा आम्हाला घालवायचं तेव्हा समोरील संख्या वर्गमुळात ठेवा म्हणजे x ची किंमत प्राप्त होईल. 36चं वर्गमूळ काय सर? तर 6. हे टक्के प्रश्नामध्ये विचारलेला व्याजाचा दर किती? तर 6%. प्रश्नामध्ये विचारलेली मुदत किती? तर व्याजाच्या दरा इतकी, अर्थात मुदत आहे 6 वर्ष. हे तुमच्या दोन्हीही प्रश्नाचे उत्तर. सरळ व्याज ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारलेल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल.